नमस्कार. उन्हाळ्यापासून पावसाळ्याकडे हवामान बदलताना आपल्या रक्तातील साखर पातळीत फरक का पडतो हे जाणून घेऊया. हवामान बदलले की आपल्या शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये यावर चर्चा करू. आपल्या व्हिडिओचा विषय आहे उन्हाळ्यापासून पावसाळ्यात संक्रमण होताना रक्तातील साखर पातळी सामान्यपेक्षा जास्त का होते किंवा त्यात बदल का होतात. मधुमेहाच्या व्यवस्थापनावर हवामानाचा मोठा परिणाम होतो. तापमान आणि आर्द्रता ह्युमिडिटी या दोन्ही गोष्टी आपल्या साखरेच्या पातळीला प्रभावित करतात. उन्हाळ्यात उच्च तापमान आणि उष्णतेमुळे शरीरावर काय परिणाम होतात, ज्यामुळे साखर पातळी बदलू शकते हे पाहू. उष्णतेमुळे आपल्याला खूप घाम येतो. या शारीरिक क्रियेमुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि कधीकधी साखर पातळी कमी होते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन रक्तातील साखरेची एकाग्रता वाढू शकते. डिहायड्रेशनमुळे साखर पातळी सामान्यपेक्षा जास्त होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांत लोक अनेकदा जास्त शारीरिक हालचाल करतात किंवा व्यायाम करतात, ज्यामुळे शरीरात साखरेचा वापर जास्त होतो आणि पातळी कमी होऊ शकते. आता पाहूया पावसाळ्याच्या आगमनाने रक्तातील साखर पातळीवर काय परिणाम होतात. पावसाळ्यात थंड आणि दमट हवामान येते. हे वातावरण इन्सुलिनच्या संवेदनशीलता आणि शरीराच्या चयापचयावर मेटाबॉलिझम परिणाम करू शकते. पावसामुळे घराबाहेर पडणे कमी होते आणि शारीरिक हालचालीत घट होते. कमी व्यायामामुळे रक्तातील साखर पातळी वाढू शकते. पावसाळ्यात संसर्ग आणि आजार होण्याची शक्यता वाढते. जेव्हा शरीर संसर्गाशी लढते तेव्हा साखर पातळी वाढणे स्वाभाविक आहे. हवामानानुसार आहारात आणि जीवनशैलीत होणारे बदल देखील साखर पातळीवर परिणाम करतात. उदा. पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे. या बदलांना कसे हाताळायचे आणि साखर पातळी कशी नियंत्रित ठेवायची हे पाहू. हवामानातील बदलांदरम्यान तुमच्या साखर पातळीत मोठा फरक जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, औषधांचे योग्य डोस आणि संतुलित आहार व व्यायाम यामुळे साखर पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आता आपण या महत्त्वपूर्ण माहितीचा समारोप करूया. उन्हाळ्यापासून पावसाळ्यात जाताना आपल्या साखरेच्या पातळीतील बदलांचे बारकाईने निरीक्षण करा आणि त्यानुसार आपल्या व्यवस्थापन योजनेत बदल करा. या बदलांदरम्यान सुरक्षित राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.